सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. जेव्हा ते पहिल्यांदा आपल्या मायदेशी म्हणजेच कपिलवस्तू नगरीत परतले तेव्हा संपूर्ण शाक्य समाज त्यांना पाहण्यासाठी गोळा झाला. शाक्य हे मुळातच क्षत्रिय असल्याचा आणि आपल्या उच्च कुळाचा प्रचंड अभिमान बाळगणारे होते. त्यांना वाटलं सिद्धार्थ आमचा मुलगा आहे, आम्ही वयाने मोठे आणि तो लहान, आम्ही त्याला वंदन कसे करायचे, हा त्यांचा कुल अभिमान होता. जेव्हा बुद्धांनी पाहिले की शाक्य लोक आदराने वागण्याऐवजी केवळ कुतूहलाने आणि अहंकाराने उभे आहेत, तेव्हा त्यांनी आपले आध्यात्मिक सामर्थ्य प्रकट करण्याचा निर्णय घेतला. बुद्धाने यमक प्रतिहार्य केले. यमक म्हणजे जोडी आणि प्रतिहार्य म्हणजे चमत्कार. बुद्धांनी एकाच वेळी दोन परस्पर विरोधी नैसर्गिक तत्वे प्रकट केली. त्यांच्या शरीराच्या वरच्या भागातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या तर खालच्या भागातून पाण्याचे थंड कारंजे. हेच दृश्य उजव्या आणि डाव्या बाजूनेही दिसत होतं. बुद्ध हवेत चालत होते. ते कधी बसलेल्या स्थितीत तर कधी झोपलेल्या स्थितीत हवेत तरंगत होते. त्यांनी स्वतःसारख्या अनेक बुद्ध प्रतिमा हवेत निर्माण केल्या, ज्या एकमेकांशी संवाद साधत होत्या. त्रिपिटकातील खुद्दक निकाया अंतर्गत असलेल्या बुद्धवंश या ग्रंथात याचा सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्धवंशातील 26 बुद्ध परित्वमध्ये बुद्धांच्या या चमत्काराचे वर्णन येते. धम्मपद अठ्ठकथामध्ये देखील कपिलवस्तूच्या या घटनेचे सविस्तर वृत्तांत दिला आहे. जेव्हा राजा शुद्धोधनाने हे अद्भुत दृश्य पाहिले तेव्हा त्यांनी आपले हात जोडले आणि म्हटले, हे भगवान, जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा असित ऋषींनी तुम्हाला वंदन केलं, तेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा वंदन केले. जेव्हा बप्रमंगलाच्या वेळी तुम्ही जांभळाच्या झाडाखाली ध्यानस्थ होतात तेव्हा मी दुसरे वंदन केले, आणि आज तुमचे हे रूप पाहून मी तुम्हाला तिसऱ्यांदा वंदन करत आहे. राजा नतमस्तक होतात सर्व गर्विष्ठ शाक्य राजांनी आपला अहंकार सोडून बुद्धांना वंदन केले. दुसऱ्या दिवशी बुद्ध भिक्षेसाठी निघाले. राजा शुद्धोधन त्यांना अडवायला आले. तेव्हा झालेल्या संवादात बुद्धांनी त्यांच्या कुळाची व्याख्या बदलली. शुद्धोधन म्हणतात, आमच्या सूर्यवंशामध्ये कोणी कधीही भिक्षा मागितलेली नाही. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणतात, राजन, तुझे कुळ राजवंश असेल पण माझे कुळ बुद्धवंश आहे. दीपंकर बुद्धापासून ते कश्यप बुद्धांपर्यंत सर्व बुद्धांनी भिक्षा मागूनच लोकांचे कल्याण केले आहे. आपण ज्या गोष्टींचा अहंकार करतो, मग ते आपले पद असो, पैसा असो किंवा आपली जात कुळ असो, या गोष्टी सत्याच्या आणि ज्ञानाच्या समोर अत्यंत तुच्छ आहेत. अहंकार हा ज्ञानाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला काहीतरी विशेष मानता तोपर्यंत तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकत नाही. बुद्धांनी चमत्काराने शरीर झुकवले नाही तर सत्याने त्यांचा अहंकार झुकवला. जीवनात नम्रता हीच खरी श्रेष्ठता आहे. मित्रांनो, कपिलवस्तूच्या त्या धुळीत जेव्हा राजा शुद्धोधनाचे मुकुटधारी मस्तक बुद्धांच्या चरणी टेकले तेव्हा केवळ एक बाप मुलासमोर झुकला नव्हता, तर अहंकार सत्यासमोर झुकला होता. शाक्यांना वाटत होतं की त्यांचं रक्त थोर आहे, त्यांचं कुळ श्रेष्ठ आहे. पण बुद्धांनी एका क्षणात दाखवून दिलं की माणसाचं मोठेपण हे त्याच्या कुळात नसून त्याच्या गुणात असतं. ज्या रक्ताचा अभिमान शाक्य करत होते तेच रक्त बुद्धांनी धम्माच्या अमृतात बदलून टाकलं होतं. आज या कथेचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? आज आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अहंकार बाळगतो. कोणाला आपल्या जातीचा गर्व आहे, कोणाला पैशाचा, तर कोणाला स्वतःच्या सौंदर्याचा किंवा पदाचा. पण लक्षात ठेवा, जसा कापूस अग्नीसमोर टिकू शकत नाही तसा अहंकार ज्ञानासमोर टिकू शकत नाही. गर्व माणसाला ताठ मानाने जगायला शिकवत असेल, पण विनम्रता माणसाला सर्वांच्या मनात जागा मिळवून देते. बुद्धांनी शाक्यांचे डोळे उघडले, कारण त्यांना माहिती होतं की जोपर्यंत मीपणाचा हा गडद अंधार मनातून जात नाही तोपर्यंत शांतीचा सूर्य उगवू शकत नाही. म्हणूनच आयुष्यात इतके मोठे व्हा की लोक तुमच्याकडे आदराने पाहतील, पण इतके नम्र राहा की तुमच्या समोर येताना कोणालाही लहान वाटणार नाही. मित्रांनो, जर बुद्धांचा हा अहंकार विरहित विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला या विचारांची गरज आहे. आणि अशाच गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भवतु सब्बमंगलम्.